नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या मदतीने एका मोठ्या विषयावर बोलणार आहोत, Azure कॉस्मोस DB. नमस्कार. समजा आपल्याकडे एक ॲप आहे जे जगभर वापरलं जाते, म्हणजे एखादं ऑनलाईन गेमिंग ॲप किंवा मोठी ई-कॉमर्स साईट. तर मग जगभरातल्या वापरकर्त्यांना एकाच वेळी, म्हणजे कोणताही विलंब न होता, अचूक डेटा कसा दाखवायचा? इथेच कॉस्मोस DBची जादू सुरू होते असं म्हणतात. हा विषय सुरुवातीला थोडा क्लिष्ट वाटू शकतो, पण आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. अगदी बरोबर. आजच्या जगात ना जिथे ॲप्लिकेशन्सना जगभरातून एकाच वेळी प्रतिसाद द्यावा लागतो, तिथे आपले पारंपरिक डेटाबेस ते थोडे अपुरे पडतात. आणि कॉस्मोस DB हे बरोबर त्या समस्येवरचं उत्तर आहे. अच्छा. विचार करा, हे म्हणजे जगभरात आपल्या डेटाच्या अनेक फोटोकॉपी ठेवण्यासारखं आहे. फोटोकॉपी. हो, म्हणजे प्रत्येक वापरकर्त्याला त्याच्या सर्वात जवळच्या कॉपीमधनं माहिती मिळेल. त्यामुळे वेग आणि उपलब्धता दोन्ही वाढते. आज आपण हे सगळं बघणार आहोत. चला, तर मग सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. Azure कॉस्मोस DB एक फुल्ली मॅनेज्ड NoSQL डेटाबेस आहे. आता हे शब्द ऐकून घाबरण्याची गरज नाही. फुल्ली मॅनेज्ड म्हणजे याची सगळी डोकेदुखी, म्हणजे अपडेट्स, सुरक्षा, हे सगळं मायक्रोसॉफ्ट बघतं. हो, आपल्याला फक्त वापरायचं आहे. पण NoSQL म्हणजे नक्की काय? म्हणजे पारंपरिक डेटाबेसपेक्षा हे वेगळं कसं आहे? सोपी गोष्ट आहे. पारंपरिक डेटाबेस म्हणजे कसं एका शाळेतल्या हजेरीपत्रकासारखं, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एका ठरलेल्या रकानातच लिहावी लागते. नाव, पत्ता वगैरे. हो, टेबल फॉर्मॅटमध्ये. अगदी. त्याला म्हणतात रिलेशनल डेटाबेस. पण NoSQL म्हणजे एका डायरीसारखं, जिथे तुम्ही माहिती कशीही लिहू शकता. कधी चित्र, कधी परिच्छेद, कधी मुद्दे. अच्छा, म्हणजे यात लवचिकता खूप आहे. हो, खूप लवचिकता. डेटा कसा साठवायचा यावर कडक नियम नसतात. ही लवचिकता तर उत्तमच आहे, पण जेव्हा आपण जागतिक स्तरावरच्या ॲप्सचा विचार करतो, तेव्हा फक्त लवचिक असून भागत नाही. खरा प्रश्न वेगाचा आणि उपलब्धतेचा असतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि इथेच त्याचा सर्वात मोठा फायदा समोर येतो, ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे तुमचा डेटा जगभरातल्या वेगवेगळ्या Azure रिजन्समध्ये, म्हणजे डेटा सेंटर्समध्ये एका बटनावर क्लिक करून एकाच वेळी उपलब्ध करता येतो. म्हणजे वापरकर्ता कुठेही असो. कुठेही असो. अमेरिकेत किंवा जपानमध्ये त्याला डेटा मिळायला 10 मिलिसेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. आणि मायक्रोसॉफ्ट 99.999% उपलब्धतेची हमी देते. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की डेटा जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉपी केला जातो. पण समजा अमेरिकेतल्या वापरकर्त्याने काहीतरी बदल केला, तर तो जपानमधल्या वापरकर्त्याला कसा आणि किती वेळात दिसणार? इथे गोंधळ नाही का होणार? उत्तम प्रश्न. आणि इथेच मल्टीमास्टर रेप्लिकेशन नावाची एक सुंदर संकल्पना कामाला येते. ओके. याचा अर्थ प्रत्येक रिजनमधून डेटा केवळ वाचताच नाही, तर लिहलाही जातो. म्हणजे अपडेट पण होतो. अच्छा, म्हणजे गुगल डॉक्ससारखं काहीसा, जिथे अनेक लोक एकाच वेळी एडिट करू शकतात. अगदी तोच प्रकार. बदल सगळ्यांना दिसतात. पारंपरिक डेटाबेसमध्ये सहसा एकाच ठिकाणी बदल करता येतात. म्हणजे एकच मास्टर असतो. बरोबर, एकच मास्टर. त्यामुळे इतरांना अपडेट मिळायला वेळ लागतो. इथे तसं नाही. एक रिजन बंद पडलं तरी बाकीचे काम सुरू ठेवतात. सिस्टम थांबवत नाही. ठीक आहे, म्हणजे हा डेटा जगभर पसरलेला आहे आणि कुठूनही बदलता येतो. पण एवढा सगळा डेटा व्यवस्थित ठेवला कसा जातो? म्हणजे आतमध्ये याची रचना कशी असते? छान मुद्दा आहे. याची एक अतिशय तर्कशुद्ध पदानुक्रम आहे, म्हणजे हायरार्की. विचार करा की हे एका मोठ्या लायब्ररीसारखं आहे. लायब्ररी. ओके. सर्वात वर असतो तुमचा अकाउंट, जी म्हणजे संपूर्ण लायब्ररीची इमारत. तुमची ओळख, ज्याच्या अंतर्गत तुम्ही सगळं काम करणार. अकाउंट म्हणजे लायब्ररीची इमारत. समजलं. पुढे? त्या इमारतीत डेटाबेस म्हणजे एक विशिष्ट मजला. समजा विज्ञान विभाग. अच्छा. त्या मजल्यावर कंटेनर म्हणजे एक विशिष्ट कपाट, जसे की भौतिकशास्त्र. आणि त्या कपाटात आयटम्स म्हणजे तुमची वेगवेगळी पुस्तकं, म्हणजेच तुमचा खरा डेटा. म्हणजे वापरकर्त्यांची माहिती किंवा उत्पादनांची यादी, असं काही. अगदी. प्रत्येक आयटम हा एक स्वतंत्र रेकॉर्ड असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या रचनेमुळे तुम्ही एकाच अकाउंटमध्ये गेमिंग ॲपसाठी वेगळा डेटाबेस आणि ग्राहक माहितीसाठी वेगळा डेटाबेस ठेवू शकता. एक मिनिट थांबा. तुम्ही म्हणालात की डेटा वेगवेगळ्या सर्व्हरवर विभागला जातो. मग डेटाबेस गोंधळून जात नाही का? त्याला नक्की कसं कळतं की कोणती माहिती कुठे ठेवली आहे? बरोबर. कारण हे व्यवस्थित झालं नाही तर माहिती शोधायला खूप वेळ लागेल.
लायब्ररीमध्ये जर पुस्तके कुठेही ठेवली तर ग्रंथपालाची काय अवस्था होईल? अगदी बरोबर. आणि इथेच पार्टिशन कीची जादू आहे. पार्टिशन की ही काय नवीन भानगड आहे? पार्टिशन की म्हणजे त्या कपाटाला लावलेले एक लेबल. समजा भौतिकशास्त्राच्या कपाटात तुम्ही पुस्तके त्यांच्या लेखकांच्या नावानुसार वेगवेगळ्या खणात ठेवली. ओके. इथे लेखकाचे नाव ही तुमची पार्टिशन की झाली. डेटाबेस याच कीचा वापर करून डेटा प्रभावीपणे साठवतो आणि परत मिळवतो. जेव्हा तुम्ही नवीन डेटा टाकता तेव्हा कॉस्मोस डीबी त्या कीकडे बघतो आणि ठरवतो की हा डेटा कोणत्या सर्व्हरवर ठेवायचा. अच्छा, त्यामुळे पुस्तक शोधायला सोपं जातं आणि सिस्टम वेगवान चालते. अगदी. यामुळेच कॉस्मोस डीबी अमर्याद प्रमाणात मोठा होऊ शकतो, कारण तो डेटा वेगवेगळ्या सर्व्हरवर हुशारीने विभागून ठेवतो. त्यामुळे योग्य पार्टिशन की निवडणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही रचना तर लवचिक आहेच, पण संवाद साधण्याचं काय? म्हणजे आपलं ॲप या डेटाबेसशी बोलणार कसं? त्यासाठी काही विशिष्ट भाषा वापरावी लागते का? कारण आपल्या स्रोतांमध्ये APIs बद्दल बरीच माहिती दिली आहे. बरोबर. कॉस्मोस डीबीचा एक खूप मजेशीर गुण म्हणजे तो अनेक भाषा बोलू शकतो. अनेक भाषा? ग्रिमलिन आणि टेबल असे अनेक पर्याय आहेत. वाव, जणू काही हा एक बहुभाषिक माणूस आहे जो तुमच्या सोयीनुसार भाषा बदलतो. म्हणजे जर माझ्याकडे आधीपासून पोस्टग्रेस्केल वापरणारी एक मोठी टीम असेल तर त्यांना कॉस्मोस डीबीसाठी नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज नाही. अरे वा, ते त्यांचं सध्याचं ज्ञान वापरूनच काम करू शकतात. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. याचा फायदा फक्त डेव्हलपर्सच्या सोयीपुरता मर्यादित नाही. याचा व्यवसायावर मोठा परिणाम होतो. कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना मोठी जोखीम वाटते, कारण कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावं लागतं, ॲप्लिकेशन्समध्ये बदल करावे लागतात. हो, वेळ आणि खर्च दोन्ही जातो. पण इथे मोंगोडीबी किंवा कसांड्रामध्ये पारंगत असलेली टीम थेट कामाला लागू शकते. हे म्हणजे तुम्हाला एक नवीन सुपरफास्ट गाडी मिळाली, पण ती चालवण्यासाठी ड्रायव्हिंग नव्याने शिकावे लागत नाही. वा. आणि या वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या कामांसाठी आहेत का? म्हणजे ग्रेमलिन API ग्राफ डेटासाठी वापरतात. सोशल मीडियावर कोण कोणाचा मित्र आहे हे जाळं दाखवण्यासाठी, बरोबर? एकदम बरोबर. प्रत्येक API वेगवेगळ्या प्रकारच्या डेटा मॉडेलसाठी बनवला आहे. API फॉर NoSQL हा त्याचा मूळ API आहे, म्हणजे त्याची मातृभाषा. अच्छा, म्हणजे नवीन फीचर्स सर्वात आधी त्यावर येतात. हो. कसांड्रा स्तंभागारित डेटासाठी आणि टेबल की व्हॅल्यू डेटासाठी उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या गरजेनुसार योग्य API निवडू शकता. ठीक आहे. हे सगळं खूपच प्रभावी आहे. पण या स्रोतांमध्ये एक भाग आहे ज्याने मला खरंच गोंधळात टाकलं. कन्सिस्टन्सी लेव्हल्स. एक मिनिट, म्हणजे डेटाबेसमध्ये डेटा अचूक असण्याबद्दल पण पर्याय आहेत. मला वाटलं होतं की डेटा एकतर अचूक असतो किंवा नसतो. हे 5 तर थोडे गोंधळात टाकणारे आहेत. काळजी नका करू. हा मुद्दा सुरुवातीला सगळ्यांनाच गोंधळात टाकतो. तुम्ही बरोबर आहात. पारंपरिक जगात डेटा एकतर बरोबर असतो किंवा चूक. पण जेव्हा तुमचा डेटा जगभर पसरलेला असतो तेव्हा अचूक या शब्दाचा अर्थ थोडा बदलतो. कसा? विचार करा, हे एका स्पेक्ट्रमसारखे आहे. एका टोकाला आहे 100% अचूकता, पण थोडा कमी वेग. आणि दुसऱ्या टोकाला? प्रचंड वेग, पण थोडी कमी, तात्पुरती कमी अचूकता. आणि कॉस्मोस डीबी तुम्हाला या स्पेक्ट्रमवर तुमच्या ॲपच्या गरजेनुसार योग्य जागा निवडण्याची मुभा देतो. ओके, स्पेक्ट्रम म्हणजे 2 टोकं आहेत. ती कोणती? याची 2 टोकं आहेत, स्ट्रॉंग आणि इव्हेंच्युअल. स्ट्रॉंग नावावरूनच कळतंय. हो. स्ट्रॉंग कन्सिस्टन्सी म्हणजे बँकेच्या व्यवहारासारखा आहे. तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्यावर जगातल्या प्रत्येकाला तुमच्या खात्यात लगेच अपडेट झालेली रक्कम दिसली पाहिजे. अच्छा, म्हणजे कोणतीही दिरंगाई किंवा चुकीची माहिती चालणार नाही. अजिबात नाही. हा सर्वात सुरक्षित पण थोडा हळू पर्याय आहे, कारण सिस्टमला खात्री करावी लागते की प्रत्येक फोटोकॉपी अपडेट झाली आहे. आणि दुसरं टोक इव्हेंच्युअल. ते नावावरूनच थोडं कमी खात्रीशीर वाटतंय. बरोबर ओळखलं. इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी हे सोशल मीडियावरच्या लाईक्स मोजण्यासारखे आहे. लाईक्स कसं? तुम्ही फोटो लाईक केल्यावर तुमच्या दुसऱ्या देशातल्या मित्राला काही सेकंदांनी अपडेटेड लाईक काउंट दिसला तरी चालेल. इथे थोडा विलंब चालतो. डेटा अखेरी सगळ्या ठिकाणी सारखा होईल, पण लगेच होईल याची हमी नाही. हा सर्वात वेगवान पर्याय आहे. आणि या 2 टोकांच्या मध्ये आणखी 3 महत्वाचे पर्याय आहेत. चला बाउंडेड स्टेलनेस पासून सुरू करूया. बाउंडेड स्टेलनेस. इथे तुम्ही ठरवू शकता की डेटा किती जुना चालेल. तुम्ही सिस्टीमला सांगू शकता की माझा डेटा 5 सेकंदांपेक्षा जास्त जुना नको. अच्छा, म्हणजे ऑनलाईन क्रिकेट मॅचचा स्कोअर बघण्यासारखं, जिथे काही सेकंदांचा फरक चालतो. अगदी. तोच प्रकार.
तुम्ही वेग आणि अचूकता यात एक निश्चित तडजोड करता. आणि सेशन कन्सिस्टन्सी. हो, सेशन कन्सिस्टन्सी हे तुमच्या ऑनलाईन शॉपिंग कार्टसारखं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सेशनमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला तुमची कार्ट अचूक दिसेल. म्हणजे मी टाकलेली वस्तू मला दिसेलच आणि तुम्ही काढलेली वस्तू लगेच नाहीशी होईल. पण त्याचवेळी दुसऱ्या वापरकर्त्याला कदाचित तुमचे बदल लगेच दिसणार नाहीत. हा सर्वात जास्त वापरला जाणारा स्तर आहे. वा, म्हणजे गरजेनुसार योग्य स्तर निवडणं किती महत्वाचं आहे. आणि शेवटचा कन्सिस्टंट प्रिफिक्स. कन्सिस्टंट प्रिफिक्स हे सुनिश्चित करते की तुम्हाला डेटा कधीच चुकीच्या क्रमाने दिसणार नाही. म्हणजे जर आधी ए अपडेट झाले आणि नंतर बी, तर तुम्हाला कधीही आधी बी आणि मग ए दिसणार नाही. ओके, क्रम चुकणार नाही. हो, एकतर काहीच दिसणार नाही किंवा ए दिसेल किंवा ए आणि बी दोन्ही दिसतील. थोडक्यात काय, तुमच्या ॲपला कशाची गरज आहे त्यानुसार तुम्ही योग्य स्तर निवडू शकता. ठीक आहे, हे सगळं पटतंय, पण एवढ्या सगळ्या जादूसाठी पैसे कसे मोजले जातात? म्हणजे बिल नक्की कशाचं येतं? हे रिक्वेस्ट युनिट्स म्हणजे RUs-मध्ये मोजतात म्हणे. हो, हे काय आहे? हे ऐकायला तर व्हिडिओ गेमच्या चलनासारखं वाटतंय. आणि तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. RUs म्हणजे डेटाबेस ऑपरेशन करण्यासाठी लागणारी ऊर्जा. याला तुम्ही व्हिडिओ गेम पार्लरमधल्या टोकनसारखं समजू शकता. टोकन्स. हो, प्रत्येक खेळाला वेगवेगळे टोकन लागतात. तसंच इथे प्रत्येक ऑपरेशनला वेगवेगळे RUs लागतात. उदाहरणार्थ, एक छोटा डेटा वाचायला म्हणजे एक पॉइंट रीड करायला फक्त एक RU लागतो. फक्त एक? हो, पण एक मोठी आणि क्लिष्ट क्वेरी चालवायला किंवा डेटा लिहायला जास्त RUs लागतात. हे CPU, मेमरी आणि IO ऑपरेशनचं एक प्रमाणित माप आहे. जेवढं काम तेवढे टोकन. वाव, म्हणजे जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा असं काहीचं. मग हे टोकन्स विकत कसे घ्यायचे? यात पैसा देण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत असं दिसतंय. हो, पहिला प्रकार आहे प्रोव्हिजन थ्रूपुट. हे मोबाईलच्या मासिक प्लॅनसारखं आहे. सेकंड, आधीच विकत घेता. समजा तुम्ही 1000 RUsचा प्लॅन घेतला तर तुम्हाला तेवढी क्षमता सतत उपलब्ध राहील. मग तुम्ही ती वापरा किंवा नका वापरू. बरोबर. ज्या ॲप्सचा वापर नियमित असतो त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे कारण ते स्वस्त पडतं. आणि दुसरा प्रकार? ज्यांचा वापर कमी जास्त होतो, जसं की एखाद्या नवीन स्टार्टअपचा, त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी आहे सर्व्हरलेस मोड. हे पे ॲज यू गो प्लॅन सारखं आहे. म्हणजे रिक्षाचं मीटर. अगदी तसंच. तुम्ही जेवढे RUs वापराल तेवढेच पैसे बिलच्या शेवटी द्यायचे. इथे आधीच काही विकत घ्यायची गरज नाही. ज्या ॲपचा वापर अनिश्चित असतो त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. तर आज आपण Azure Cosmos DBच्या जगात एक मोठी उडी मारली. आपण पाहिलं की हा एक जागतिक, वेगवान आणि लवचिक डेटाबेस आहे. आपण त्याची रचना म्हणजे ते लायब्ररीचं उदाहरण, त्याच्या अनेक भाषा बोलण्याची क्षमता, हो, तो बहुभाषिक मित्र, आणि कन्सिस्टन्सीमधील तडजोड, बँक विरुद्ध लाईक्स आणि काडचाचं गणित म्हणजे ते गेमिंग टोकन्स, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेतलं. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. कन्सिस्टन्सी स्पेक्ट्रमची ही कल्पना केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाहीये. अच्छा. ती आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीसाठी एकच योग्य उत्तर नसतं. आधुनिक सॉफ्टवेअरमध्ये आता द्विधा पर्यायांऐवजी गरजेनुसार बदलता येणारे पर्याय दिले जातात. बरोबर. तंत्रज्ञानाच्या किंवा अगदी आपल्या आयुष्याच्या इतर कोणत्या क्षेत्रांमध्ये आपण अशा स्पेक्ट्रम विचाराचा अवलंब करू शकतो, जिथे काळे आणि पांढरे यांमध्येही अनेक छटा असतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.